श्री स्वामी समर्थ. आजची महादेवाचे संदेश फक्त तुमच्यासाठी. पहिलं कार्ड आहे योगेश्वरा. योगेश्वरा म्हणजे काय? अलाइन बॉडी, माइंड अँड सोल. म्हणजे तुमची जेवढे पण शरीरामध्ये चक्र आहेत आपले, ते सर्व चक्र हे ॲक्टिवेट होत आहेत आणि तुम्ही जास्तीत जास्त नामजप सुरू केला आहे परमेश्वराचं. तुम्ही ज्या पण परमेश्वराला मानता, त्या परमेश्वराचं खूप काही नामजप तुमचं सुरू आहे आणि त्या नामजपाचा असर हा होत आहे आणि तुमच्यामध्ये एक शक्ती, एक ताकद तयार होत आहे आणि ते तुम्हाला प्रोटेक्ट पण करत आहे आणि तुमचं पूर्णपणे बोलतात ना, की बॉडी, माइंड आणि तुमची सोल पूर्णपणे ॲक्टिव्हमध्ये आली आहे. तुम्हाला हे कळतं, की भविष्यामध्ये कधी-कधी तुम्हाला थर्ड आय चक्र तुमचा ओपन झाला असेल, तर कळत असेल, की काय होणार आहे, काय नाही. भविष्याचे थोडेफार तुम्हाला संकेत मिळतायत. तुम्हाला कळून येते, की समोरच्याची नीती ही चांगली आहे की वाईट आहे. तुम्ही ते लवकर ओळखण्यामध्ये मदत करता. तुमचं मन, तुमचं इंटेन्शन तुम्हाला सांगतं, की काय होणार आहे, काय नाही, कुठलं चांगलं आहे, कुठलं नाही. तुम्हाला ना माणसांची पण ओळखायला तुम्ही सुरू केलं असाल, की तुम्हाला लवकरात लवकर अशी माणसं ओळखता येत असेल. खूप जणांना माणसं ओळखण्यामध्ये खूप असं धोका मिळतो. पण आता तुम्ही जेवढे चक्रास ओपन केलात ना, त्या चक्रासनी तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये काय चाललं आहे, हे तुम्ही गेस करू शकता. आणि हे खूप चांगलं आहे. तुमचे जे मंत्र आहेत, त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे. जे तुम्ही नामजप करत आहेत, त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे. सेकंड कार्ड इज स्नेक एनर्जी. स्नेक एनर्जी याचं काय होतं, कुंडलिनी सेपरेट्स रायझिंग लोज एनर्जीज. म्हणजे काय? तर तेच आहे परत तुम्हाला जो कार्ड आला आहे पहिला, तोच सांगतोय की तुमची सगळे चक्रास ओपन झालेत. तुम्ही जे नामजप करताय, डेली रुटीनमध्ये तुम्ही काम करताना करताय किंवा स्पेशली असं तुम्ही त्यासाठी वेळ देत असाल किंवा तुमच्या मनातल्या मनात हे नामजप सुरू आहे. तुम्ही ज्या पण परमेश्वराचे नामजप करताय, ते पूर्णपणे फळाला आलेलं आहे आणि त्या परमेश्वराची खूप खूप तुमच्यावर ब्लेसिंग्स आहे. नेक्स्ट कार्ड भैरवा. भैरवा इंडिकेशन काय करतं? स्टँड फिअरलेस, डिवाइन प्रोटेक्शन अँड सराउंडेस यू. म्हणजे हे काय बोलतं, की तुमच्याकडे तुमचा पास्ट जसा पण असू द्या, तुमच्याशी कसं पण वागलेलं असू द्या, लोकांनी तुम्हाला भूतकाळामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले असतील, खूप साऱ्या लोकांनी तुमचं मन पण तोडले असतील, खूप साऱ्या लोकांमुळे तुम्ही धोका खाल्ला असाल, तुमची स्वप्न तुटले असेल. कधी-कधी आपलेच लोकं हे तुमच्यावर वार केले असतील. तुमच्या मनाचा कोणी विचार केला नसेल. जो तो आपल्या-आपल्या ठिकाणी बरोबर होता, पण तुमच्या ठिकाणी कोणी राहून कोणी तुम्हाला जस्टिफाय नाही केलं. तुम्ही ते जस्टिफिकेशन दिलं पण नाही. तुम्ही एकदम सॉफ्ट कॉर्नरमध्ये होता. तुम्ही त्याची नीती त्याच्यासोबत, तुमची नीती तुमच्यासोबत अशा विचारामध्ये होतात. पण आता महादेव तुम्हाला सांगतात, की स्टँड फॉर युअरसेल्फ. तुम्हाला स्वतःसाठी स्वतः उभं राहावं लागेल. परमेश्वराने तुम्हाला सगळी शक्ती, सगळी ताकद दिली आहे, सगळे मार्ग देखील दाखवले आहे आणि आता तुम्हाला स्वतःसाठी लढावं लागेल. आणि तुमचं फुल प्रोटेक्शन युनिव्हर्स करत आहे, महादेव करत आहेत, स्वामी करत आहेत. त्यामुळे तुम्हाला भीतीचं काहीच कारण नाही. तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे आणि ते पण तुम्ही बघाल महादेव आहेत ना, ते एकदम लढण्याच्या पोझिशनमध्ये आहेत. तुम्ही बघा, ते त्रिशूल आहे, हातामध्ये तलवार आहे. हे काय इंडिकेट करतं, की भविष्यामध्ये जर तुम्ही एक बाउंडरी सेट करा. एक अशी बाउंडरी, ज्या बाउंडरीमध्ये आतमध्ये येण्याच्या आधी लोकांनी 10 वेळा विचार केला पाहिजे. तुम्हाला महादेवांचा फुल सपोर्ट आहे. तुम्ही स्वतःसाठी आता लढलं पाहिजे. नेक्स्ट कार्ड अघोरी. अघोरी कार्ड काय सांगतं? नथिंग इज इम्प्युअर. होलनेस कम्स फ्रॉम एक्सेप्टन्स. तुम्ही ज्या गोष्टी सध्या करत आहात किंवा तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी येत आहेत, हे बरोबर आहे का? हे चुकीचं आहे का? हे करावं का? हे करू नये का? तर महादेवांचा संदेश हा आहे, की हे सगळं काही तुमच्या आतल्या आवाजावर करा. तुमचं आतलं मन काय म्हणतं? तुम्ही खूप प्युअर सोल आहात. तुम्ही खूप असे प्रामाणिक आहात तुम्ही. इतरांचं कधी तुम्ही असं वाईट नाही होऊ देणार आणि तुम्ही खूप स्वभावाने वगैरे असं खूप चांगले व्यक्तिमत्व आहे तुमचे. त्यामुळे तर महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला एवढा मिळालेला आहे. महादेव काय म्हणतात, जसं तुम्ही विचार कराल ना, तशा गोष्टी घडणार आहेत. जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे
आणि तुम्ही करायचं म्हटलं तर ते कंप्लीट होणारच. आणि एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असते नाही मला हे करायचे नाही आणि मी हे करणार नाही, तर ते होणार पण नाही. महादेवाने सर्व काही डिसिजन हे तुमच्यावर सोपवले, की तुम्हाला काय हवं आहे. तुम्ही जे पण डिसिजन घ्याल त्या डिसिजनमध्ये महादेव तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. माझं नेक्स्ट कार्ड आहे महादेव, त्रिशूल. त्रिशूल काय करतं, इथं त्रिशूल काय करते, कटिंग इल्युजन्स. कटिंग इल्युजन्स म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांनी जे तुम्हाला सगळं जाळ्यामध्ये अडकवलंय ना, हे जाळं आता कसलं, हे जाळं भ्रमाचं जाळं. मग ते प्रेमाच्या भ्रमाचं राहू द्या किंवा इतर कोणत्यातरी भ्रमाचं राहू द्या. तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्यावरून तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला असं दिसत असेल, की हां बाबा ह्याने हे सांगितलं आणि आता हे नाही. असं कसं होऊ शकतं हे? म्हणजे तुमच्या समोर वेगवेगळ्या खोट्याचं जाळं, पैशाचं जाळं, सगळ्या गोष्टीचं हे भ्रम पसरवला गेलाय. एकमेकांच्या मध्ये तुमची जी चांगले कलीग्स असतील किंवा तुमचे जे चांगले हितचिंतक असतील त्यांच्याबद्दल वाईट तुमच्या मनामध्ये भ्रम पैदा केला असेल. महादेव सांगतात, की तुम्ही या भ्रमामध्ये पडू नका. या इल्युजनचं जे जाळं आहे, जे भ्रमाचं जे जाळं आहे, ते महादेवाने ऑलमोस्ट कट केले. तुम्हाला दाखवले, की कोण सही आहे, कोण गलत आहे. पण कधी-कधी असं होतं, की आपलं मन हे संभ्रमात पडतं, की खरंच जे दाखवलं ते बरोबर आहे का? किंवा खरंच आपल्याला जे वाटतं ते बरोबर आहे का? तर महादेवावर विश्वास ठेवा आणि कोणतेही कार्य करायला सुरुवात करा. कोणत्याही भ्रमामध्ये पडू नका. लोकांनी जे भ्रमाचं जाळं जे तुमच्या आजूबाजूला केलं आहे, त्यातून बाहेर पडा आणि युनिव्हर्स त्यासाठी तुमची मदत करतायत. महादेव त्यासाठी मदत करतायत, मार्ग दाखवतायत, संकेत देतायत. ते संकेतांना ओळखा. नेक्स्ट कार्ड इज आदियोगी. आदियोगी हे कार्ड काय सांगतं? ऑल नॉलेज बिंग विदिन. सिट इन स्टिलनेस अँड रिमेंबर हू आर यू. आदियोगीचं जर तुम्ही स्वरूप बघितलात ना, तर ते कसे एकदम शांत असे आहेत. ध्यानामध्ये मग्न आहेत, स्वतःमध्ये मग्न आहेत. महादेव तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत, की तुम्ही स्वतःची इनर व्हॉइस ऐका. तुमचं मन काय म्हणतंय. तुम्ही विचलित होऊ नका. याने हे सांगितलं, त्याने ते सांगितलं. याने माझ्याशी असं बोललं, त्याने माझ्याशी तसं बोललं. हा माझ्याबद्दल असा विचार करत असेल का? नको. कोणाचाही विचार करू नका. तुम्ही स्वतःला परमेश्वराशी समर्पण केलेलं आहे. तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन आहात ना, तर परमेश्वर देखील तुमचा विचार करत आहे. तो देखील तुमच्याबद्दलच विचार करत आहे. ते देखील तुम्हालाच पाहत आहेत. त्यांचं पूर्णपणे तुमच्याकडे लक्ष आहे. ते तुम्हाला संकेत पाठवतायत वेगवेगळ्या माध्यमातून. त्या संकेतांना समजा. युनिव्हर्स पण संकेत देतं, पक्षी देतात, प्राणी देतात. तुम्हाला कोणत्या माध्यमातून संदेश मिळतो हे तुम्हाला स्वतःला माहिती असेल. त्यामुळे युनिव्हर्सवर भरोसा ठेवा, महादेवावर भरोसा ठेवा. महादेव तुम्ही महादेवाचे प्रिय आहेत आणि हे कार्ड हेच दाखवतं, की महादेव तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रसन्न आहेत आणि ते तुम्हाला रस्ता दाखवतायत. त्या रस्त्याचा तुम्ही शोध घ्या. जे दाखवतायत ते बघण्याचा प्रयत्न करा. हे रीडिंग कशी वाटली? हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.